महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे क्रांतिकारी अध्यक्ष हर्षवर्धन दादा। भारत माता की संविधान। या अत्यंत क्रांतिकारक आणि परिणामकारक येणाऱ्या काळात करता साबित होणाऱ्या या पदयात्रेच्या आरंभीच्या दिवसाच्या निमित्तानं महात्मा गांधींना अभिवादन करून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण केल्यानंतर संपन्न होत असणाऱ्या या वैचारिक आणि भविष्याच्या वेध घेत असणाऱ्या कार्यक्रमाला प्रामुख्यानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपण शाळेत सर्वजण म्हणायचो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। आता या सोबतच महात्मा गांधी कोण आहेत? आपल्या देशाचे कोण आहेत? राष्ट्रपिता। आणि महात्मा गांधी जर राष्ट्रपिता आहेत तर राष्ट्रपिता म्हणून ते आपले पण पूर्वज आहेत। त्यामुळे तुषारभाईंनाच का बरं गांधीजींचं पूर्वज म्हणायचं? आम्ही पण गांधीजींचे पूर्वज आहोत आणि त्या नात्यानं आमचे बंधू, आपल्या सर्वांचे बंधू तुषारभाई महाविकास आघाडीचे नेते आणि या पदयात्रेला ज्यांचा पाठिंबा आहे असे आदरणीय अनिल बाबू देशमुख साहेब, आदरणीय सुषमाताई, आदरणीय लोकमान्य गणमान्य माझे सर्व पक्षातील सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हा कार्यक्रम, ही पदयात्रा, ही फार मोठे चिंतनाचं सूत्र हे भारतीय नागरिकांना सापडलंय। नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातले लोक भाग्यवान आहे की या थेट या धोरणी या विचारांची होत असताना, या चिंतन घुसळण होत असताना आपण प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार आहात। ठीक 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या एका संघटनेची स्थापना झाली आणि या संघटनेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा अगदी बरोबरच या घटनेशी संबंधित आणि विचाराशी संबंधित एका दुसऱ्या घटनेची स्थापना झाली आणि त्या संघटनेचं नाव होतं मुस्लिम लीग। मुस्लिम लीग का स्थापन झाली? आरएसएस का स्थापन झाली? तर महात्मा गांधी नावाच्या एका संताचा वैचारिक उदय झाला होता आणि महात्मा गांधींनी एक क्रांती पुकारली होती। कोणती क्रांती? समता, बंधुता, सामाजिक न्याय। आणि याचा अर्थ काय? तर अस्पृश्यता आम्ही नष्ट करू। याचा अर्थ काय? तर स्त्री पुरुष समानता आम्ही आपल्या देशात लागू करू। आणि या वैचारिकतेच्या पलीकडे थेट संसाधनाच्या अनुषंगानं धोरण होतं की जमीन जुमला जायदाद ही जी आहे ही सर्वांची असली पाहिजे। मुठभर लोकांच्या हातात सर्व सूत्र असता कामा नये आणि संपत्तीचं समान पद्धतीनं वाटप होईल, संसाधनावर सर्वांचा समान अधिकार राहील, म्हणजे अर्थसत्ता आणि राजसत्ता ही सर्वांची असेल। हे गांधीजींचं सूत्र या देशामध्ये माहोल करायला लागलं, आवाज करायला लागलं, स्वीकृती दर्शवावं लागलं आणि भल्या भल्यांच्या पायाखालची माती सरकली। जो दलित होता, जो ओबीसी होता, ज्या महिला होत्या, त्यांच्या हजारो वर्षाचं जे दुःख होतं त्या दुःखांना राजकीय आवाज हा गांधीजींच्या आंदोलनाच्या माध्यमातून, सत्याग्रहाच्या माध्यमातून मिळायला लागला। आणि गांधींनी सांगितलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश सर्वसामान्य माणसाचा राहील, गरीबाचा जेवढा राहील तेवढा श्रीमंताचा राहील, जेवढा तथाकथित अस्पृश्याचा राहील तेवढा जो सवर्ण आहे त्याचा देखील हा तेवढाच राहील। प्रत्येकाला जिवंत राहण्याचा अधिकार राहील आणि हा देश टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता आणि सगळ्यांना मतांचा अधिकार राहील। त्यामध्ये जात पाहिला जाणार नाही, धर्म पाहिला जाणार नाही, संपत्ती पाहिला जाणार नाही। आणि हादरा बसला व्यवस्थेला। ज्यांच्याजवळ गडगंज संपत्ती होती, ज्यांच्याजवळ सर्व आणि सर्व शेती, वाडी आणि संसाधन ज्यांच्याजवळ होते, यांच्या पायाखालची जमीन सरकली, ते घाबरायला लागले आणि त्यांनी म्हणाले, अरे गांधींना सहकार्य मिळत आहे,
गांधींचं लोक आपल्या देशातले आता ऐकायला लागलेली आहेत. आता गांधी एक क्रांती केल्याशिवाय राहणार नाही, इंग्रजांना या देशातून पळून लावल्याशिवाय राहणार नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे आणि सगळी जी राजसत्ता जी आहे, सर्व धर्मसत्ता जी आहे, मंदिरात कोणी प्रवेश घ्यायचा नाही घ्यायचा, कोणावर कामावर ठेवायचं नाही ठेवायचं, कोणाला जवळ बसवायचं नाही बसवायचं, हे समाजाचे नियम आपण ठरवतो. सगळी संपत्ती आपल्या जवळ आहे आणि गांधींच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला यांच्यासोबत एका पट्टीवर बसावं लागेल आणि आपली जी संपत्ती आहे, आपला जो अधिकार आहे, आपला जो टेंबा आपण जो मिळवतो तो आपला अहंकार आहे, हा नष्ट होईल. आणि या भूमिकेतून भावनेतून आणि स्वतःचं संरक्षण करण्याकरता जी संघटना स्थापन झाली त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाचा अजेंडा छुपा आहे. संघ भारताच्या संविधानाला मानत नाही, संघ आपल्या तिरंगा ध्वजाला मानत नाही, संघ आपल्या नियमांना मानत नाही, कायद्यांना मानत नाही. आणि याचा पुरावा हा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला उद्या 100 वर्ष पूर्ण होत असताना अजूनही त्यांनी त्यांच्या संघटनेची नोंदणी रजिस्ट्रेशन केलेलं नाही. जर त्यांच्या भारताच्या संविधानावर विश्वास असता तर त्यांनी स्वतःच्या संघटनेचं नोंदणी केलं असतं. नोंदणी करताना त्यांचं ध्येय काय, धोरण काय, त्यांचं शब्द काय याचाही उल्लेख केला असता. मात्र त्यांचा जो अजेंडा आहे हा लोकांना कळला नाही पाहिजे म्हणून ते म्हणतात बंद मुठ्ठी 1.25 लाख. तिरंगा झेंडाही त्यांना मान्य नाही. आता कोणीतरी घुसून तो लावला म्हणून झेंडा वंदन होतंय नागपूरकरांना सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यालाही त्यांचा कुठेही जो आहे त्याच्यावर विश्वास नाही. आणि त्यांच्या स्वप्नातला जो भारत आहे हा आजचा भारत, गांधींच्या स्वप्नातला भारत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत, गाडगे महाराज तुकडोजी महाराजांच्या स्वप्नातला भारत, वारकरी संप्रदायाच्या स्वप्नातला भारत, बुद्धांच्या स्वप्नातला भारत, महावीरांच्या स्वप्नातला भारत नाही. त्यांचा भारत हा अस्पृश्यतेवर आधारित आहे. त्यांचा भारत हा जातीच्या चतुर्वर्णावर हा आधारित आहे. स्त्री पुरुष समानता नाकारणारा आहे. आपल्या सगळ्यांना राजसत्ता मिळाली पाहिजे हा देखील विचार तो नाकारणारा आहे. आणि याकरता स्वयंसेवक संघ गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. 30 जानेवारी 48ला संध्याकाळी 5:20 गांधींवर 3 गोळ्या का झाडल्या? महात्मा गांधींचं तुषारबाईंच्या वाडवडिलांचं काही त्या गोडसे अँड कंपनीशी आरोपी तर सावरकरी होते. या 7 लोकांशी काही त्यांचं भांडण होतं धुऱ्या बंधाऱ्याचं. याचे काही गाववाले होते, त्यांच्या आजोबाला बोलले असा काही विषय होता. गांधी काही या देशाचे पंतप्रधान होणार होते. गांधींचा खून झाल्यानंतर काही करोडो रुपयांची कुठे डल्ला चोरी करता येणार होती नाही. तर गांधींचा जो खून झाला तो याकरता झाला की देशात बंडाळी निर्माण व्हावी आणि पवित्र असं आपलं भारताचं संविधान जी निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती ती थांबावी आणि या देशावर संविधानाने राज्य न करता या देशावर पुन्हा मनुस्मृतींनी अर्थात बंच ऑफ थॉटच्या नुसार या देशाचा कारभार चालावा म्हणून महात्मा गांधींचा खून करण्यात आला होता. आणि बंच ऑफ थॉट आणि मनुस्मृती ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहे. आज त्यानुसार हा देश निर्माण झाला पाहिजे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कार्यरत आहे. आपण भाजपला शिवाय देतो तिथं कटपुतली हे बोटं हलवतात ते खाली नाचतात आणि त्यांच्या नादी लागून जी बहुजन समाजातली पोरं आणि नेते जे नाचायला लागले त्यांच्यावर फक्त आम्ही क्यूज व्यक्त करू शकतो. संताप व्यक्त करणं हे संयुक्तिक होणार नाही. आणि ही जी मूळ लढाई आहे या लढाईला आणि या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत असताना जो नियतीचा जो खेळ आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. गेल्या 100 वर्षात स्वयंसेवक संघाचं काय योगदान आहे या माझ्या वक्तव्याचा फार मोठा आता आशय घेऊन मला ट्रोल केला जाणार आहे, हरकत नाही. मात्र त्यांचं योगदान काय? शिवाजी महाराजांचं योगदान आम्हाला मान्य आहे. संभाजी महाराजांचं योगदान आम्हाला मान्य आहे, स्वराज्य संरक्षक होते. महात्मा गांधींचं योगदान हे सर्व मान्य आहे, सर्वांना मान्य आहे, सर्वांचं त्यांचं. तुमचं योगदान काय? काँग्रेसचं योगदान हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. काँग्रेसच्या ज्या चुका असतील, उणिवा असतील
त्यावर चर्चा करण्याच्या अनुषंगाने देखील आमचं नेतृत्व हे तयार असतं. मात्र संघाचं योगदान काय, तर स्थापन झाल्यानंतर इंग्रजांचं हस्तक हे त्यांचं पहिलं योगदान आहे. दुसरं योगदान काय, तर या देशामध्ये इंग्रजांसाठी मुखबिरी करणे, इंग्रजांना माहिती पुरविणे हे त्यांचं योगदान आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये काँग्रेसने आणि भारताच्या लोकांनी सहभागी न होण्याची भूमिका घेतली. त्यांच्या सैन्यामध्ये सैनिक भरती करण्याकरता एजंट म्हणून काम करणे हेही त्यांनी काम केलं. आणि ते करत असताना आपला देश स्वतंत्र होता कामा नये म्हणून प्रयत्न करणारं संघटन म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. इतिहासाची पानं चाळून पहा. या इतिहासाच्या पानामध्ये कोणी दगड उचलून जरी इंग्रजांना मारला असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माणसांनी, तर त्याचं नाव सांगा. नथुराम गोडसे यांना ते कर्तृत्ववान त्याची पूजा करतात. गोडसेचे पुतळे उभे करण्याची भाषा करतात. माझा संघाला थेट सवाल आहे की नथुराम गोडसे आणि त्याच्यासोबत जे आरोपी होते इतर 6 यांचं स्वातंत्र्य संग्रामातलं योगदान काय ते आपण सांगा. गोडसेनी खांद्यावर तिरंगा झेंडा घेऊन वंदे मातरम भारत माता की जय म्हणून हा रस्त्यावर आलेला नाही. इंग्रजांना दगड देखील मारलेला नाही. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी नाही. एका सेकंदाची शिक्षा ही इंग्रज सरकारच्या काळात त्याला झाली नाही. त्याचं योगदान काय, तर महात्मा गांधी सारख्या राष्ट्रपित्याचा खून करणं आणि म्हणून जर त्याचे पुतळा बसवण्याची भाषा करत असतील तर यांच्या मानसिकतेचा अंदाज हा आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. विनायक दामोदर सावरकर यांच्या अनुषंगानं देखील आपल्याला सांगितलं पाहिजे की त्यांना इंग्रज सरकार 60 रुपये पेन्शन देत होतं. ती का देत होतं याचा खुलासा जेव्हा होईल तेव्हा त्यांचं योगदान नसून या देशाला पाठीत खंजीर खुपसता करतात त्यांची भूमिका होती स्वातंत्र्यपूर्व काळात ती सिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. स्वातंत्र्यानंतरच्या काळात स्वातंत्र्य झाल्या गांधींचा खून केला आणि या देशात काय केलं तर अराजकता निर्माण होईल, भाऊ भावाशी लढेल, जात जातीशी लढेल या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं. हा त्यांचा लेखाजोखा आहे. आणि हा लेखाजोखा आपल्या सगळ्यांच्या समोर असताना या पदयात्रेच्या निमित्तानं या पदयात्रेतला एक कार्यकर्ता आहे घटक या नात्यानं. कारण तुषारभाईंनी सांगितलं की अशी पदयात्रा काढायची आहे आणि असा योग येत आहे की 2 ऑक्टोबर दसरा एका दिवशी आहे. तर मग आमचा त्याच्यामधला सर्वांचा व्यक्तिशा नव्हे तर माझा संघटनेचा आणि आमचे नेते राहुल गांधी यांचा जो दिशानिर्देश होता त्या अनुषंगानं दुधात जशी साखर मिसळल्यानंतर दूध कोणचं आणि साखर कोणचं हे लक्षात राहत नाही तसं तुषारबाईंच्या नेतृत्वात यात्रा निघत असताना मग आमचा देखील सहभाग हा त्याच अनुषंगानं आहे. आणि या सहभागाच्या पार्श्वभूमीवर आणि या पदयात्रेच्या संविधान सत्याग्रह यात्रेच्या अनुषंगानं माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अनुरोध आहे. धमकी नाही, आव्हान नाही, चॅलेंज नाही, अनुरोध आहे की 100 वर्षामध्ये तुम्ही सबसेल फेल ठरलेला आहात, तुम्ही नापास झालेला आहात. तुमचा विचार जगवण्याकरता तुम्हाला गांधींवर गोळ्या माराव्या लागल्या हे जग जाहीर आहे. मात्र 100 वर्षाच्या निमित्तानं जेव्हा आपली पदयात्रा निघते, आपले काळे कारनामे लपवण्याकरता, आपला काळा अजेंडा लपवण्याकरता पहिले तर गांधीजींच्या पुतळ्याच्या मागे त्यांना पांढऱ्या रंगाच्या कनाती पडदे लावावे लागतात. त्या कनाती या कशावर होत्या? पांढऱ्या कनाती तर त्यांच्या काळ्या कर्तुदीवर होत्या. काल बघितलं ना, चौकातून गेली तर चौकाच्या मागे गांधीजीच्या पुतळ्याच्या मागे पांढऱ्या कनाती लावल्या होत्या. आणि काल त्यांचं ध्वजसंचलन झालं तेव्हा त्यांचे सर्वश्रेष्ठ जे नेते आहेत हे कुठे होते? गांधींच्या पायाजवळ त्या ठिकाणी उभे होते. अरे तुम्ही गांधींचा विरोध म्हणून, गांधींच्या तत्वज्ञानाचा विरोध म्हणून तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि काल तुम्हाला गांधींच्या पुढे येऊन उभं राहून तुम्हाला सलामी द्यावी लागली. हा तुमचा पराभव आहे, हे तुमचं अपयश नाही, हे तुमचा पराभव आहे. काल तुम्ही गांधींना सरेंडर झालेला आहात, गांधींना शरण आलेला आहात आणि आता गांधींना शरण आल्यानंतर तुमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं औचित्य काय? जर तुमचं औचित्यच उरलं नाही, तुम्हाला गांधींपुढे येऊन हात जर जोडावे लागतात तर आता तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करून टाका, विसर्जित करून टाका.
हा माझा त्यांना अनुरोध आहे. आणि या अनुरोधाच्या अनुषंगानं त्यांना विकल्प पण आहे. आम्ही जरतरची भाषा करणारे लोक नाही, गांधींचे लोक आहोत. त्याही गांधींचे आणि याही गांधींचे, सत्य अहिंसावाल्या गांधीचेही आणि भारत जोडोवाल्या गांधींचेही आम्ही अनुयायी आहोत. त्यामुळे विकल्प हा आहे, तर तुम्ही विसर्जित करून टाका, बरखास्त करून टाका, नाही तर बंच ऑफ थॉटची होळी करा, मनुस्मृतीची होळी करा आणि भारताचं संविधान जे आहे ते स्वीकारा आणि महात्मा गांधींचा फोटो आणि एक पुतळा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयामध्ये लावा. आणि पुढची वाटचाल जी आपली आहे, जे सांस्कृतिक काय मंच व्यासपीठ तुम्ही जे म्हणता, त्यांची पुढची तुमची जी वाटचाल राहील ती संविधानाला अभिप्रेत असणारा भारत निर्माण हे पुढचं 100 वर्षाचं आमचं कार्य राहील. या दोनपैकी संघाला जे करायचं ते त्यांनी ताबडतोबीनं 100व्या त्यांच्या वाढदिवसाच्या आणि शताब्दी होत असताना त्यांनी या दोनपैकी एक भूमिका घ्यावी. आणि या भूमिकेचा आग्रह करण्याकरता, या सत्याचा सत्याग्रह करण्याकरता मी या पदयात्रेत तुषारभाई तुमच्या खांद्याला खांदा लावून चालण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर संघाचे गोडवे गाणारे जे लोक आहेत हे आता दुपारपासून सुरू झाले असतील आणि यांना केसाने गळे कापणारे मंडळी आहेत. मात्र संकेत आता आमच्या बाजूने आहे. दसरा कोणत्या तारखेला येतोय? जोरात बोला, तिथपर्यंत गेलो पाहिजे ऐकू, नाही तिथपर्यंत या पुतळ्यापर्यंत तरी गेलं पाहिजे. दसरा कोणत्या तारखेला येतोय? 2 तारखेला काय आहे? गांधी जयंती. आणि गांधी जयंतीच्या दिवशी जर संघाला 100 वर्ष पंचांगाने पूर्ण होतात आणि त्या पंचांगात आता राष्ट्रपिता महात्मा गांधी पण आहेत, त्यांच्या जयंतीच्या दिवशी विश्वात जगात अहिंसा दिन पाळला जातो. तो दिवस आता जर तुमच्या 100व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येतो तर नियतीचा जो संदेश आहे तो नियतीचा संदेश हा आहे की आता तुमचं संघटन तुम्ही बरखास्त करा. हा संकेत पहा. आम्ही यापूर्वी एका पक्षाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथून येत असताना वेळ होता तर रस्त्यात आम्हाला तुकडोजी महाराजांच्या नागपूरच्या आश्रमात बोलवलं आणि तुकडोजी महाराजांच्या आश्रमात आम्ही गेलो. त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना केली, हर देश में तू हर देश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है, ही प्रार्थना केली. आणि ती प्रार्थना करायला बसलेलं असताना आमच्या डोक्यावर ही भगवी टोपी ही त्या आश्रमातल्या संचालक मंडळांनी टाकली. इथे येण्यापूर्वी आश्रमात आम्ही प्रार्थना केली आणि तिथल्या मंडळींनी जर ही त्यागाची भगवी टोपी आमच्या डोक्यावर घातली तर याचाही काही ना काही अर्थ हा आहे. आणि हा हिंदू धर्म जो आहे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दावणीला बांधलेला नाही. सत्य शेवटी एवढं सांगतो की आपण सर्व हिंदू आहे. मात्र हे हिंदू असताना आपलं हिंदुत्व आणि त्यांचा अजेंडा समजून घेऊया. जाता जाता सत्य शेवटी सर्वात मोठी या बंच ऑफ थॉट नावाच्या तत्वज्ञानाच्या विरोधात जर कोणी क्रांती केली असेल तर ती क्रांती केली तथागत गौतम बुद्धांनी. गौतम बुद्धांनी कशी केली तर त्यावेळेस ना इस्लाम स्थापित झाला होता 2000 वर्षापूर्वी, ना ख्रिश्चॅनिटी त्यावेळेस अस्तित्वात आली होती. त्यावेळेस या सर्व बंच ऑफ थॉटचा जो तत्वज्ञान आहे त्याला कंटाळून त्याला बाजूला सारत असताना पहिली राजकीय क्रांती ही तथागत गौतम बुद्धांनी केली होती. आणि ती क्रांती करणारं हिंदुत्व हे तुमचं माझं आपलं हिंदुत्व आहे. आणि उद्या दीक्षाभूमीवरून ही पदयात्रा सुरू होत आहे. तुषारभाई, त्याचाही अर्थ काय तर या बंच ऑफ थॉटला बाजूला सावरत असताना महात्मा गांधींचं तत्वज्ञान ज्यातून पोचलं गेलंय किंवा मुशीतून तयार झालंय त्या गौतम बुद्धांच्या दीक्षाभूमीतून आपण उद्या पदयात्रा ही सेवाग्राम करता कूच करतात. ही पहिली क्रांती होती. महावीरांनी दुसरी क्रांती केली, ती कोणाविरोधात केली? ती याच तत्वज्ञानाच्या विरोधात केली. बसवेश्वरांनी शैव धर्माच्या माध्यमातून द्वैत बाजूला सारत, स्वर्ग नरकाचं लालच बाजूला सावत, कर्मकांड बाजूला सारत, या जन्मी हा होता म्हणून पुढच्या जन्मी तो झाला, या फालतू गोष्टी बाजूला सारत असताना अद्वैत तुम्ही आपण सर्वजण एक आहोत
या तत्वज्ञानावर शैव ही एक क्रांती केली. चक्रधर स्वामींनी महानुभावपंथाची एक क्रांती केली. वारकरी संप्रदायातून तर बहुजन समाजाचे पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर संत आपल्याला मिळाले आणि वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान जे आहे हे बंच ऑफ थॉटच्या विरोधातील तत्वज्ञान आहे ते आलं. अरे तुमचा माझा सगळ्यांचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा किल्ल्यामागे किल्ले जमत असताना मोठं साम्राज्य तयार झालं आणि आता साम्राज्याचा राजा झाला पाहिजे म्हणून मुकर्रर झालं की आता छत्रपती शिवाजी महाराजांना आपण छत्रपती केल्याशिवाय आणि राजा केल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प मावळ्यांनी आणि बहुजनांनी आणि हिंदूंनी आपण केल्यानंतर याला अडवणारे कोण होते? याला औरंगजेबाने अडवलं नाही, याला ईस्ट इंडिया कंपनीने अडवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आडवा येणारा जो विचार होता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, हा बंच ऑफ थॉटचा विचार होता. आणि शाहू फुले आंबेडकरांचा संघर्ष हाही त्याच अनुषंगाने होता. गाडगे महाराजांचाही तोच होता, तुकडोजी महाराजांचाही तोच होता, महात्मा गांधींचाही तोच होता. ही एवढी सर्व आपल्या संतांची मांडियाळी ही एका बाजूला आहे आणि दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक पुरसटलेला विचार, स्पृश्य अस्पृश्यतेवर आधारित असणारा विचार एका बाजूला आहे. आणि या धोरणीमध्ये आपण सर्वजण संविधानाच्या बाजूने उभं राहू हा संकल्प करण्याकरता या पदयात्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज याचा नागपूर या ठिकाणून आगाज होत असताना 2 ऑक्टोबरला ही सेवाग्रामला थांबणार नाही. तर तुषारभाई, माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळात एक वर्षभर 100 वर्ष पूर्ण झाल्याचाही कार्यक्रम होणार आहे. आपल्यालाही वर्षभर स्वस्थ बसून चालणार नाही. आपल्यालाही वर्षभर या 100 वर्ष होत असताना एक सत्य हे लोकांसमोर सांगावं लागणार आहे आणि हा काळा इतिहास यांचा हा देखील लोकांपुढे मांडावा लागणार आहे. त्याच्या देखील उद्घोषणा आपण 2 ऑक्टोबरला करावी. गांधींचा खून झाला होता. आज राहुल गांधींनाही एक धमकी देण्यात आलेली आहे. राहुल गांधींना भाजपचा जो प्रवक्ता आहे, भाजपच्या प्रवक्ता आहे, अधिकृत प्रवक्ता हा टीव्ही चॅनलवर आलेला हा टीव्ही चॅनलवर बोलत असताना बोलता बोलता सांगितलं की आम्ही राहुल गांधीच्या छातीवर गोळ्या घालू. महात्मा गांधींच्या छातीत गोळ्या घालणाऱ्यांच्या अवलादी या अजूनही वळवळ करतात आहे. आणि राहुल गांधींसारख्या आमच्या नेत्याला यांनी जी दिलेली धमकी आहे, तो जो धमकी देणारा होता त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे. त्या धमकी देणाऱ्याच्या मागे जे आहे ते गांधींच्या पुतळ्याच्या बाजूला उभं राहून डोक्यात काळी टोपी घालून जे बसलेले लोक होते, त्या संघाच्या मुशीतून हा विचार कुठेतरी त्या प्रवक्त्यापर्यंत गेला. आणि या निमित्तानं तुमच्या थिंबल आहे का? राहुल गांधीच्या केसालाही तुम्ही हात लावू शकत नाही. ही भूमिका भारतीय नागरिक म्हणून आपण सर्वजण घेऊया. हे आव्हान या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर करतो. आणि आता अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. आपल्या आजूबाजूचे शेजारचे 3 राष्ट्र आहेत. श्रीलंकेत काय झालं, बांगलादेशात काय झालं, नेपाळमध्ये काय झालं. माझाही संघाला हात जोडून विनंती आहे की या देशाचा खेळ खंडोबा करणारे तुम्ही आणि फक्त तुम्हीच आहात. आणि आता त्यांच्या उंबरठ्यापर्यंत या अराजकतेच्या परिस्थितीवर मध्ये आम्हाला आणून ठेवलंय. आमचा भारत जो आहे हा खूप सुंदर आहे. आमचं सर्वांचं आपल्या देशावर खूप प्रेम आहे. आणि या विविधतेने नटलेल्या आमच्या देशाचं वाटोळं करू नका. या देशाचं सार्वभौमत्व, या देशाची एकता आणि अखंडता ही कायम ठेवण्याकरता आपलं संघटन बरखास्त केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. ही विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. आणि सोनम वांगचुक यांच्या निमित्तानं जो लेह मधला नागरिक आहे हा खूप शांत आहे, खूप संयमी आहे, दलाई लामांना मानणार आहे, तथागत गौतम बुद्धांना मानणार आहे, कधीच कोणाकडे वाकड्या नजरेने पाहत नाही, कोणतं चुकीचं पाऊल कधी उचलत नाही. मात्र एवढा सभ्य सुसंस्कृत शांत अशा लेहच्या लोकांनी आपल्या हस्तकांचं कार्यालय म्हणजे भाजपचं कार्यालय पेटून दिलंय.
ही साधी घटना नाही. या घटनेचाही इशारा हा गांधी जयंती आणि दसरा एकाच दिवशी येत आहे, त्याच अनुषंगानं आपण समजून घ्या आणि हा भारत एक आणि अखंड ठेवण्याकरता संविधानाला स्वीकारा आणि आपण सर्वजण संविधानाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी लढत राहू. करिता या संपूर्ण संविधान सत्याग्रह यात्रेत आपण संपूर्ण विचारांती आणि संपूर्ण क्षमतेनिशी उपस्थित राहा हे आव्हान करतो. आणि या नेटक्या आयोजनाच्या संदर्भात माझ्या सहकाऱ्यांना मी या ठिकाणी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पुढील सगळ्या नियोजनामध्ये जे माझे 72 असे सहकारी त्यामध्ये संपूर्ण झोकून दिलंय, त्यांच्याप्रती मी या ठिकाणी तोच भाव मागतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. पदयात्रेला उद्या आपण सर्वजणांनी 6:30ला सांगितलं तिथे या आणि 7ला आपण आज जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊ आणि त्या ठिकाणावर आपण सुरुवात करणार आहोत. उद्या दुपारचा जो मुक्काम आहे राजेंद्रबाबू कुठे अशोकवन या ठिकाणी आहे. त्यामुळे 6 किलोमीटरची पहिल्या टप्प्यातली पदयात्रा आहे. शहरातल्या सगळे माझे सहकारी येतील अशी आशा बाळगतो. दुपारनंतर पुन्हा आपला 6 किलोमीटर